सरपंच संतोष देशमुख यांची मारहाण करून करण्यात आलेल्या हत्येचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजातील प्रत्येक स्तरावरून आक्रोश व्यक्त होत आहे आणि त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्यावर सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करावी अशी मागणी होत आहे। संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर एसआयटीने चार्जशीट दाखल केली। संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये छळ करून हत्या केली जात असताना हल्लेखोरांनी 15 व्हिडिओ, 8 फोटो आणि 2 व्हिडिओ कॉल केले असे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपपत्रात नमूद केले आहे। आरोपी महेश केदार याच्या फोनवर हे व्हिडिओ शूट करण्यात आले आणि त्याची लांबी 2 सेकंदापासून 2 मिनिटांपर्यंत आहे। आरोपी फोटो आणि व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अतिशय क्रूरपणे अमानुष मारहाण करताना दिसत आहेत आणि आपल्या राक्षसी वृत्तीचा परिचय देत हे आरोपी हसत हसत फोटोज आणि व्हिडिओ काढत आहेत। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे डिसेंबरमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली कारण त्यांनी एका ऊर्जा कंपनीकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नाला विरोध केला होता। गंभीर जखमा आणि अमानुष छळाच्या खुणा असलेला त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकलेल्या अवस्थेत आढळला। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड याच्यासह 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, तर 1 जण अद्याप फरार असल्याचे घोषित करण्यात आले आहे। मस्साजोग गावच्या सरपंचाचे 9 डिसेंबर रोजी डोंगाव टोल नाक्यावरून 6 जणांनी अपहरण केले आणि त्यांना एसयूव्ही वाहनाने केस तालुक्याच्या दिशेने नेण्यात आले, तर त्यांच्या मागे एक सिल्वर स्विफ्ट कारही होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले। संतोष देशमुख हे त्याच दिवशी संध्याकाळी नांदूर घाट रोडवरील दैठणा शिवार येथे बेशुद्ध अवस्थेत सापडले होते। बीड पोलिसांच्या शोध पथकाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना आल्यावरच मृत घोषित केले। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दुपारी 3:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आरोपींनी संतोष देशमुख यांना अत्यंत निर्गुणपणे मारहाण केली। त्यासाठी 41 इंच लांबीचा गॅस पाईप ज्याच्या हँडलला काळ्या दोऱ्याने बांधले होते, पांढऱ्या रंगाचा पाईप, 5 क्लच वायर असलेला लोखंडी रॉड, लाकडी काट्या, फायटर आणि दरकटी या हत्यारांचा त्यांनी वापर केला। एका व्हिडिओमध्ये सुदर्शन गुले जबरदस्तीने देशमुख यांना सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असे म्हणण्यास भाग पाडत आहे। एका आरोपीने गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांच्या अंगावर लघवी केली। देशमुख यांना छळले जात असताना फरार आरोपी कृष्णा आंधळे यांनी आपल्या मोबाईलवरून 2 व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केले। पहिला कॉल संध्याकाळी 5:14 आणि दुसरा कॉल संध्याकाळी 5:26 करण्यात आला। हा कॉल कोणाला करण्यात आला याबद्दलची माहिती आरोपपत्रात दिली गेलेली नाही। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आणि त्यानंतर सुदर्शन गुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे तिघे एकमेकांच्या संपर्कात होते असे तपासात उघड झाले आहे। आता पुढे आरोपींना किती कठोर शिक्षा होते, तसेच धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई केली जाते का, त्यांच्या नावाची सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।